राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीचा घेतला धावता आढावा। निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आदेश। आमदार गोपीचंद पडळकर आपल्या वक्तव्यावर ठाम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर सुद्धा पडळकर वक्तव्यावर ठाम। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये NSUIचं आंदोलन। विद्यापीठानं परीक्षा शुल्कात वाढ केल्यानं विद्यार्थी आक्रमक। अन्याय असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन। ठाण्याच्या मेट्रोचं सोमवारी ट्रायल रन होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हे ट्रायल रन होणार। ट्रायल रन नंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत धावणार। लोणार सरोवराला मुसळधार पावसाचा फटका। कमळजा देवीच्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत आलं पाणी। सरोवराच्या तळाशी असलेले 14 पुरातन मंदिरं पाण्याखाली। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे फळबागांचं नुकसान। 13 एकर द्राक्षांमध्ये पाणी गेल्यामुळे द्राक्ष पिकाचं नुकसान। 60 ते 65 लाख रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान। जालन्यामध्ये धनगर समाजाचं आमरण उपोषण। उपोषणाला वंजारी समाजाचाही जाहीर पाठिंबा। 3 दिवसांपासून दीपक बोराडेंचं उपोषण सुरू। पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली। पाण्याचा मोठा प्रवाह आणि ड्रेनेज तुंबल्यामुळे भिंत कोसळली। घटनेमध्ये 3 4-चाकींचं मोठं नुकसान। प्रेम प्रकरणातून अपहरण आणि ठार मारण्याचा प्रयत्न। नाशिकमधल्या 2 दिवसातल्या 2 धक्कादायक घटना समोर। दोन्ही घटनांमधल्या संशयितांना पोलिसांकडून अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।